दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दृष्टी सोच विचार बदला, नशीब नक्की बदलेल। नजर बदला, नजारे नक्की बदलतील। रुख बदला, किनारे बदलतील। कामे प्रगती अशी करा ज्यामुळे आपल्याला समाजात नवीन ओळख निर्माण होईल। अपयशाची ठोकर खाल्ल्याशिवाय यशाची चव चाखता येत नाही। अंधविश्वासाला न भाळता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा आणि सकारात्मकतेनं जीवनात यशस्वी वाटचाल करा। प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन लेखन करावं, विचार चेतना जागृत करा, असं डॉक्टर किशोर पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं। गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात शनिवारी 13 सप्टेंबर रोजी सेमिनार हॉलमध्ये हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे KTHM महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर किशोर पवार यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाणे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ RS पाटील, हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर अजिनाथ नागरगोजे, प्राध्यापक मीना शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। मान्यवरांचा परिचय तसंच प्रास्ताविक डॉक्टर अजिनाथ नागरगोजे यांनी केला। या प्रसंगी पर्यवेक्षिका राधा पाटील यांनी विद्यार्थ्यांना कविता ऐकवत मनोगतपर विचार प्रकट केले। तसंच दिव्या सिंग या विद्यार्थिनीनं प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केलं। अध्यक्ष मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर कृष्णा शहाणे यांनी हिंदी भाषेचं महत्त्व देखील विविधता आणि भाषांमुळे होणारी एक याबद्दल बोललं जातं, त्यामुळे संवाद साधणं सोपं होतं। आपले इरादे प्रामाणिक असतील तर यशाचा मार्ग सोपं होईल, असंही त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर KM लोखंडे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विलास कांबळे, डॉक्टर अनिल सावळे, डॉक्टर विजय सुकटे, प्राध्यापक राजेंद्र बागुल, प्राध्यापक डॉक्टर मेहता नागभिडे, संदीप आरोटे यासह वरिष्ठ तसंच कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सीमा जाधव तसंच डॉक्टर संगीता देशमुख यांनी केलं, तर आभार मीना शिंदे यांनी मानले। व्यक्ति अपने काम की छाप की वजह से समाज में छाप छोड़ देते हैं। जैसे आप कहते हैं कि नासिक में जैसे 2-4 प्राचार्य का नाम लेते हैं, उसमें सबका नाम जरूर आता है, क्योंकि वो जो काम करते हैं आज भी 75 साल की उम्र में भी उनका रोज 5 से 6 घंटा लिखना, बैठना और छात्रों को ज्ञान देना। देखिए, कागज के परिचय से बढ़कर परिचय ये होता है कि छात्र उनका अनुकरण करें। न्यूज ब्यूरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।